आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पासाठी आरती जी आहे ती आता काही वेळातच सुरू होईल। संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते सज्ज झालेले आहेत, गणेश भक्त जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। ही दोन दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। लालबागच्या राजाला ज्या वेळेला ज्या क्षणाला नवीन तराफ्यावर चढवण्यात आलं अथक प्रयत्नाच्या नंतर तो क्षण, आणि आता भक्ताला अश्रू अनावर झालेले आहेत। लालबागचा राजा हा लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान, देशाचाच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामधून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। सकाळी 8 वाजता ज्यावेळेला गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आगमन झालं त्यावेळेला असं वाटलं होतं की तास 2 तासामध्ये बाप्पा आपल्या घरी जाईल, त्याला आपण निरोप देऊ। मात्र बाप्पाचा जो पाठ होता तो वाळूमध्ये रुतला आणि त्याच्यामुळे मोठ्या अडचणी आल्या। मंडळाचे कार्यकर्ते असो किंवा यंत्रणा असो त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। नवीन तराफा जो गुजरातमधून मागवण्यात आलेला आहे त्या तराफ्यावर चढवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, मात्र भरती ओहोटीची वेळ आणि आता लालबागच्या राजाची आरती जी आहे ती सुरू होती। अथांग समुद्र, संध्याकाळची वेळ, सूर्यास्ताची वेळ, आपला लाडका बाप्पा आता आपल्या घरी चाललाय। बाप्पाच्या आरतीला सुरुवात झाली। गणपती बाप्पा मोरया हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर एक वेगळा शहारा येतो। बाप्पा ज्या वेळेला येतो त्यावेळेला जो एक वेगळा उत्साह अंगामध्ये संचारलेला असतो। बाप्पाची 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर ज्यावेळेला बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळेला भक्तांना अश्रू अनावर होतात। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, बाप्पाला आता निरोप दिला जातोय, काही वेळातच आरतीला सुरुवात होणार आहे। नक्कीच वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते सूर्य उगवताना सकाळच्या वेळेस 9:30 ते 10च्या वेळेस झालेलं आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलं होतं। परंतु कदाचित पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते संध्याकाळी सूर्य मावळताना होताना आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की ज्या पद्धतीने 8 वाजता लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरती दाखल झाली होती, परंतु जो नवीन तराफा होता त्या तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती बसत नव्हती किंवा ती मूर्ती त्या ठिकाणी जात नव्हती। त्यामुळे येणाऱ्या अडचणींचा सामना करत अखेर लालबागच्या राजाच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने आता जवळपास 8 ते 8.5 तासानंतर ही मूर्ती जी आहे ती राजाची मूर्ती नवीन तराफ्यावरती विराजमान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी आता आरतीची तयारी केली सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये आरती पार पडेल आणि जवळपास 30 ते 40 मिनिटांमध्ये राजा विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होईल। कारण की लालबागच्या राजाचं जे विसर्जन जे आहे ते खोलवर समुद्रात जाऊन हे राजाचं विसर्जन केलं जातं। त्यासाठी नवीन तराफा जो आहे तो तराफा बनवण्यात आला, परंतु या नवीन तराफ्यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत त्या राजाला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आल्याचं आपल्याला पाहायला मिळाल्या। सकाळच्या वेळेस आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात संपूर्ण ही गिरगावची चौपाटी जी आहे ही चौपाटी भाविक भक्तांनी आणि मुंबईकरांनी तुडुंब भरलेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर ही चौपाटी पूर्णपणे खाली झालेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु आता आपण जर चौपाटीची परिस्थिती पाहिली तर चौपाटीवरती अजून देखील काही भाविक आहेत, परंतु ज्या पद्धतीने दरवर्षी ज्या मोठ्या गर्दीमध्ये भाविक भक्त उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यापेक्षा कमी जे भाविक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण की मुंबईतील सर्वच बाप्पांचं विसर्जन जे आहे ते 10 ते 10:30च्या दरम्यान संपन्न झालं आणि लालबागच्या राजाचं सर्वात उशिरा विसर्जन जे आहे ते विसर्जन होत असतं। हेच विसर्जन पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त जे आहे ते मुंबईमध्ये येत असतात, गिरगावच्या चौपाटीमध्ये येत असतात, गिरगावच्या चौपाटीला येत असतात। आणि यावर्षी विसर्जनाचा दिवस जो आहे तो रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी देखील केली होती। परंतु जो नवीन तराफा आणला होता त्यावरती राजा जो आहे तो विराजमान होण्यासाठी विलंब लागला, भरतीची वेळ होती त्याच्यामुळे देखील विलंब झाला आणि त्याच्यामुळे आता अगदी थोड्या वेळामध्ये जे आहे ते लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू होईल। सध्या जी मंडळासमोर मोठी जी मंडळाची जी मोठी मेहनत होती की लालबागच्या राजाला नवीन तराफ्यावरती कशा पद्धतीने विराजमान करायचं ही मेहनत जी आहे ती त्यांची पूर्ण यश त्या मेहनतीला आल्याचं पाहायला मिळतंय। आता संपूर्ण तराफ्यावरती केवळ राजाचे पदाधिकारी जे
मुख्य पदाधिकारी जे आहेत त्यांनाच ठेवलं जातंय. जे माध्यमकर्मी आहेत किंवा इतर भाविक भक्त जे तराफ्यावरती जे सकाळपासून चढले होते राजाच्या दर्शनासाठी, त्यांना खाली आता उतरवलं जातंय आणि आता राजाची थोड्याच वेळामध्ये आरती सुरू होईल आणि आरती झाल्यानंतर खोलवर समुद्राच्या दिशेने राजा मार्गस्थ होईल आणि त्या ठिकाणी त्याचं विसर्जन जे आहे ते विसर्जन केलं जाईल. मोठ्या प्रमाणात खरं तर दरवर्षी सकाळी भाविक जे आहेत ते या ठिकाणी जमा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु विसर्जनाला जो आहे तो विसर्जनाला उशीर झालाय, त्याच्यामुळं दरवर्षीच्या मानाने कमी गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी आपण पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांचा बंदोबस्त, त्यासोबतच राज्याचे पदाधिकारी आणि भाविक भक्त जे आहेत या भाविक भक्तांनी खरं तर ही गिरगावची चौपाटी तुडुंब भरलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु 11 ते 12च्या दरम्यान विसर्जन थोडा उशीर होईल असं कळल्यानंतर अनेक भाविक जे आहेत आपापल्या घरी परतले. परंतु जे लालबागचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि इतर भाविक भक्त असतील त्या देखील अजून देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 मिनिटापूर्वी लालबागचा राजा नवीन ताराप्यावरती विराजमान झालाय, परंतु आता आरती पार पडल्यानंतर अर्ध्या तासानंतर लालबागचा राजा विसर्जनाच्या दिशेने आगेकूच करेल. परंतु सर्वात महत्वाची जी मोमेंट होती ती म्हणजे लालबागच्या राजाला कशा पद्धतीने नवीन ताराप्यावरती बसवण्यात येईल ही पहिले जे त्यांच्यासमोर जी मोमेंट होती ती तर पूर्ण करण्यात आलेली आहे. परंतु आता